अंगावर काटा आणणारा हा भयंकर अपघात घडलाय नागपुरात. एका मद्यधुंद चालकामुळे एक कुटुंब उद्ध्वस्त झालंय. या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय. नागपूरच्या राणी दुर्गावती चौकातील हा धक्कादायक व्हिडिओ आहे. रस्त्याच्या कडेला एक टेम्पो उभा होता. या टेम्पोला समोरून येणाऱ्या दुसऱ्या टेम्पोनं जोरदार धडक दिली आणि यात एक महिला चिरडली गेली. हा अपघात 30 एप्रिलला दुपारी 3:30च्या आसपास झाला. या अपघातात जी महिला मृत्यू पावली आहे ती अपघाताच्या काही सेकंद आधी एका बाईकवरून खाली उतरून रस्त्याच्या कडेला निघाली होती. पण तेवढ्यात मागून आलेल्या टेम्पोनं या महिलेला उडवलं आणि नंतर समोरच्या टेम्पोला जाऊन धडकली. ज्या गाडीमुळे हा अपघात झाला त्या गाडीचा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती मिळतेय. पोलिसांनी तातडीनं या चालकाला अटक सुद्धा केली. बरोबर आहे. दही बाजार पुलिया उतरून मेहंदीबागच्या पुलियानंतर त्याची जी वेग होती अर्धा वेगाने एक बोलेरो वाहन चालक. तेवढ्यात राणी दुर्गावती चौकाच्या अगोदर बडोदा बँक ऑफ बडोदा त्याच्यातून पैसे काढायला आले यशवंतनगरचे केसरीबाई टोंडीलाल शरणागत आणि त्याचा नवरा. त्याची अचानक गाडी बंद पडल्याने टू व्हीलर थोडं गाडी ढकलत होता आणि ती बाईक चालत होती. तेवढ्यातच मोठ्या वेगाने येऊन ते डायरेक्ट धडक दिल्याने बाईचा मृत्यू जागेवर झालेला आहे आणि पुढच्या कारवाईसाठी मेळ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आणि त्यांच्या पती पण जखमी झालेले आहे. त्यांच्या रिपोर्टमध्ये गुन्हा दाखल आरोपीला ताब्यात घेऊन अटक करण्यात आले आणि त्याच्यात जे क्षतिग्रस्त टू व्हीलर आणि फोर व्हीलर दोन्ही ताब्यात घेतलेले. ही महिला गाडीवरून उतरून जवळच्या असलेल्या एका बँकेत पैसे काढायला निघालेली. 10 दिवसांनी तिच्या मुलीचं लग्न होतं. त्यासाठीची तयारी म्हणून ही महिला घरातून बाहेर पडलेली. पण त्याआधीच एका मद्यधुंद चालकामुळे या महिलेचा जीव गेला आणि लग्नाच्या तयारीत असलेल्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. नशेत गाडी चालवणं हा गुन्हा असला तरी अनेक जण स्वतःचा जीव धोक्यात घालतात आणि त्याचबरोबर इतरांच्या जीवालाही धोका निर्माण करतात. अशा लोकांवर कडक कारवाई करण्याची गरज व्यक्त होतेय. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.